काही तांत्रिक अडचणीमुळे आपण थांबलो होतो. चर्चा परत सुरू करतो. दयानंद, आपण काहीतरी बाजू मांडत होता, भूमिका मांडत होता, बोला. हा. तर सर विषय असा आहे की आपल्या आता जेवढे काही ऑनलाईन असतील किंवा सर्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी, माझ्या ताईंनी, माझ्या बहिणींनी की कुलगुरूंची परवाची हे बघितली असेल, मटाला दिलेले एक इंटरव्ह्यू बघितले असेल की सरांनी फक्त हा पर्याय ठेवलाय आपल्या पुढे. सरांनी असं डायरेक्ट हे नाही काढला की आपण याच पद्धतीने घेणार आहोत. सरांनी बरेचसे पर्याय ठेवले, त्यापैकी सरांना पटलेला आणि कुलगुरू हा आपला पालक असतो. कुलगुरूंना जो विषय पटला की बाबा आपण एमसीक्यू मार्फत परीक्षा घेतलेली कशी राहील असं विचारलंय. घेऊ असं नाहीये, आपण कशी राहील असं विचारलं सरांनी. तर हा विद्यार्थ्यापुढे ठेवलेला पर्याय आहे आणि असे पर्याय युजीसी पाशी 50 पर्याय आहेत. कुठल्याही पद्धतीनं पेपर घेण्याची ही विद्यापीठाला आता स्वायत्तता राज्य ठेवलेली आहे. शासनाने 3 पर्याय दिलेले आहेत, मात्र कुलगुरूंनी फक्त ऑप्शन ठेवलाय. मात्र आता जर 100 विद्यार्थ्यांपैकी जर 70 विद्यार्थी, 80 विद्यार्थी म्हणतायत की एमसीक्यू नको, तर कुलगुरू ऐकतील का? कुलगुरूंना ऐकणं गरजेचं आहे, कारण की विद्यार्थ्यांच्या हिताचा जो निर्णय असतो तो कुलगुरू घेणार आहेत. म्हणजे परंतु एमसीक्यू एबीपी म्हणून एमसीक्यू नको, एमसीक्यू नको असं जे विद्यार्थी म्हणतायत, त्याच्याबरोबर सगळ्यात एबीपी महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही विद्यार्थ्यात काय गैरसमज पसरवला जातो तो सर्वात प्रथम बंद केला पाहिजे. कारण की परीक्षा नको नको हा असा नालायक गैरसमज विद्यार्थ्यात पसरवून विद्यार्थ्यांची मानसिकता तुम्ही ऑलरेडी बाकीच्या संघटनेने खचलेली आहे. कारण की आपण असं विद्यार्थ्यांत असं पसरवलं की परीक्षा नकोय 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 आणि विद्यार्थ्यांची मानसिकता अशी बनलेली आहे. तर हे असला जे आपण काय ती कृत्य करताय नालायक राजकारणासाठी, तर कृपया इतर विद्यार्थ्यांनी, माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी थांबवायचा आहे तो. विद्यार्थ्यांना स्पष्ट भूमिकेत राहू द्या. एक्झाम द्यायची आहे ती कुठल्या पद्धतीने असेल ती विद्यापीठ ती समिती करून ठरवेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आजपर्यंत 4 महिन्याचं जे काय राजकारण चाललंय, आपले शिक्षण मंत्री सरासरी उदय सामंत यांच्या या राजकीय हव्यासापोटी, राजकीय लालचापोटी ही विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झालेला आहे. तर माझी विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही दुसरा कुठला गैरसमज विद्यार्थ्यात पसरवू नका की असंच होणार तसं होणार आहे. विद्यापीठाने ठोस निर्णय घेतला नाही, परिपत्रक निघलं नाही. सरांनी आपल्या पुढे एक भूमिका ठेवली की आपण एमसीक्यू पद्धतीने एक्झाम घ्यायची का, तर ह्याच्यावर विचार विनिमय होऊन पुढला विषय होणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यात कृपया गैरसमज पसरवू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे माझ्या विद्यार्थी मित्रांना. बर स्नेहल, जेव्हा आपण वृत्तपत्रांमधून बातमी वाचतोय की पुणे विद्यापीठाने आता एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी आता मान्य केल्याचं कळतंय, तर त्यावेळेस जेव्हा आपल्या प्रतिक्रिया येतात की आम्हाला एमसीक्यू पद्धतीने परीक्षा द्यायच्या नाहीये. पहिलं म्हणजे विद्यापीठ ठरवणार आहे कधी की परीक्षा कशी घेणार, अजून ठरलेलं नाहीये. अजून महिन्यात 1.5 महिन्यांनी परीक्षा आहे आणि अजूनही ठरवलं जात नाहीये की परीक्षा कशी घेणार. त्याच्यासाठी जे कुलगुरूंनी मुद्दा समोर ठेवला की आपण अशी परीक्षा घेऊ शकतो, तर मग विद्यार्थ्यांचं मत काय आहे ते कुलगुरू कशा प्रकारे लक्षात घेतायत की जे विद्यार्थी फक्त कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, जे विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, की ते मोबाईल आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, ते विद्यार्थी किमान आपले प्रश्न, आपला मुद्दा काय आहे ते तिथपर्यंत पोहोचवू शकतात. मग बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे या सगळ्याशी जोडले गेलेले नाहीयेत, त्यांचे मुद्दे लक्षात कसे घेणार आहेत कुलगुरू, ही पहिली गोष्ट. आणखी काय की परीक्षा न घेण्याबाबतचं जे चाललेलं होतं ते काय, परीक्षा जर द्यायच्याच नसत्या तर ऍडमिशन कशाला घेतली असते ना विद्यार्थ्यांनी. त्याच्यामुळे हे आणि मुळात आपण अपशब्द वापरताना थोडा विचार करा की कुठले शब्द वापरते कुठले नाही. आणि परीक्षा नाही झाल्या पाहिजेत त्या का नाही झाल्या पाहिजेत, कारण कोरोनाच्या पेशंटची जी संख्या आहे ती वाढत चालली आहे आणि अशी संख्या वाढत चाललेली असताना विद्यापीठामध्ये पेशंट सापडलेले असताना तुम्ही जर विद्यापीठात बोलवून पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर याला पूर्णविराम मिळालाय. आता मला दयानंद मला एक सांगा, दयानंद मी तुमच्याकडे येतो. मला एक सांगा की ज्यावेळेस परीक्षा नको असे अनेक विद्यार्थी संघटना, विद्यार्थी बोलत होते, त्यावेळेस एबीव्हीपीची भूमिका होती की परीक्षा घ्या, कारण आम्हाला गुणपत्रिकेवरती कोविडचा शिक्का नको आहे. प्लेसमेंटच्या बाबतीत असेल किंवा इतर ठिकाणी ते त्रासदायक विद्यार्थ्यांसाठी झालं असतं. तर आता कुठेतरी एमसीक्यू नकोय, एमसीक्यू पद्धतीची परीक्षा नकोय, म्हणून आता या विद्यार्थ्यांकडून राजकारण केलं जातंय का जाणीवपूर्वक?
आणि जर हो हे तुम्हाला म्हणजे वाटतंय की मी एक राजकारण, मिनिट, जर तुम्हाला वाटतंय की हे पहिला राजकारण केलं जातंय, तर पहिला महाविकास मुद्दा आघाडी पहिला मुद्दा सरकारला हे माझी कशाला अडचणीत आणतील? पहिला मुद्दा माझी बहिणी स्नेहलनं म्हणला की गलीचे शब्द नाही, राजकारण जो नालायकपणा करतो तो राजकारण नालायकच म्हणलं पाहिजे. त्याला काय दुसरा कुठलं कौतुकास्पद शब्द असेल तर तसा तिने सांगावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय ते म्हणते ऍडमिशन घेण्यासाठी घेतले आम्ही परीक्षा देण्यासाठी, तर पेपर काय विद्यापीठात येऊनच आणि उद्याच द्या किंवा आजच द्या असं हा वाढता रोग आहे, तो थांबल, कधी ना कधी थांबेल. त्या पद्धतीनं आपण परीक्षा घेतली पाहिजे. मला परीक्षामूलक. मला आणि असं वाटतं की त्या त्यावर ताईसाठी एक मिनिट माझं बोलणं पूर्ण द्या. ताईला मी एक सांगतो की ताईला म्हणावं नाशिक मधल्या एका कॉलेजमधलं तिला प्रकरण माहिती आहे का नाही माहिती, ज्या डिग्री भेटल्या त्यांना मार्कशीट भेटले, त्या मार्कशीटवर कोरोना बॅच म्हणजे असं कोरोनाचा शिक्का मारून दिलेला आहे. आणि तो त्याची बातमी चालली, पत्रकारांनी ती भरपूर चालवली. त्यानंतर त्या कॉलेजची चूक लक्षात परत डबल चालू आहे त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपर हे आत्ताच घ्या किंवा आजच घ्या असे कधीच कुठं कोण म्हणलं नाही. आणि एमसीक्यू पद्धतीचा. आणि परीक्षा दुसरी गोष्ट मी घेण्याची, दयानंद, परीक्षा घेण्याची किंवा न घेण्याची ही चर्चा आता आपण थांबू. परीक्षा कशा पद्धतीच्या किंवा त्या परीक्षेला घेऊन आता राजकारण केलं जातंय का त्याच्यावरती आपण बोलूया. परीक्षा द्यायच्याच राजकारण आहे. काही संघटनेला राजकारण करायचं असेल करू द्या, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. विद्यार्थ्यांचं हित बघून, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य बघून विद्यापीठ परीक्षा घेतंय आणि कुलगुरूने आपल्या पुढे पर्याय ठेवलेत. त्या पर्यायावर अनेक शिक्कामोर्तब झाला नाही. ज्या टायमाला शिक्कामोर्तब होईल त्या टायमाला आपल्या सर्व पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि त्यांचा विचार करूनच कुलगुरू आपले निर्णय घेतील. हे आपलं फक्त म्हणजे थांब आपण राहूच आहे. आतापर्यंत आता असं सांगितलंय का की एमसीक्यू पद्धतीनंच होईल, असं नाहीये कुठं सुद्धा की सरांनी फक्त वृत्तपत्रांमध्ये आपल्या पुढे बातम्या पर्याय आहेत, ठेवलेत. वृत्तपत्रांमध्ये दयानंद बातम्या आहेत. वृत्तपत्रात नीट वाचा. वृत्तपत्रापुढे असा एक आपला तो क्वेश्चन मार्क असतो ना, तोही आहे. तो बघितला नसेल तर प्लीज कृपया बघून घ्या की असा क्वेश्चन मार्क बी आहे त्याच्या पुढे. बर, पण ज्यावेळेस असा संभ्रम निर्माण होतोय तर त्यावेळेस आता परीक्षेचा कालावधी कमी राहिलाय, कुलगुरू लवकर निर्णय का घेत नाहीये? हा तेच ना, जे 4 महिने गेले विद्यार्थ्यांना एड्यात काढते राज्य शासन की परीक्षा नाही होणार पॉप्युलर निर्णयासाठी. तर ऑलरेडी यात टाइम गेलाय 4 महिने. आता इथून पुढे 1 महिना जाणारच आहे, त्यात काय वाद नाही सर. परंतु विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवू नका की कुठल्या पद्धतीने पेपर होणार आहेत, ह्या पद्धतीने होणार आहेत. त्यांचा गैरसमज करून घेऊ नका, असा माझी विद्यार्थ्यांना आणि जे नेतृत्व करतात त्यांना कळकळीची विनंती आहे. बातमीचा आपण उल्लेख केला की क्वेश्चन मार्क, माझ्याकडे ती बातमी आहे, मी बघा दिसत असेल आपल्याला तर याच्यावरती कोणताही क्वेश्चन मार्क नाहीये. सरांचा सर तुम्ही इंटरव्ह्यू ऐकायला का? मी म्हणतो इंटरव्ह्यू ऐकायला का सरांचा इंटरव्ह्यू ऐकायला का? सरांनी पर्याय ठेवलेत. असं नाही म्हणलं की सर आपण हीच करणार आहोत. कोणत्या माध्यमाला दिलाय? किती विद्यार्थ्यांनी तो इंटरव्ह्यू बघितलाय? तो आपला प्रश्न आहे, तो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे किती जणांनी बघितला. आता आपलं किती जण बघणार आहेत हे महत्वाचं नाहीये, परंतु सरांनी मठाला इंटरव्ह्यू दिलाय. विद्यार्थी हिताने बोलताना तो व्हिडिओ ती ऑफिशियल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जाणं ते महत्वाचं आहे. तर महाराष्ट्रातलं मटा ही टॉपचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र टाइम्स हे पेपरही आणि फेसबुक लाईव्ह वापरतात. आता तुमचा जसा रीच आहे तसाच मटाचाही रीच आहे. जशी आपली संख्या बघण्याची संख्या जास्त आहे तशीच मटाची असेल. आणि पूर्ण कुलगुरूंनी आव्हान करून, एक दिवस आव्हान करून पेपरला न्यूज देऊन ही कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्यात सरांनी पर्याय ठेवलेत. सरांनी असं कुठंच म्हणलं नाहीये की ह्याच पद्धतीने होईल किंवा ह्या पद्धतीने होणार नाहीये. आता ज्याचं त्याचं राजकारण करण्याची पद्धत आहे, ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने करावं, परंतु विद्यार्थ्यांना कृपया गैरसमजात गोंधळात पाडू नका. जे काही कुलगुरू लवकरात लवकर निर्णय घेतील, मी कुठल्या सपोर्ट नसेल की लवकरात लवकर झाला पाहिजे, हा निर्णय जे काय ते लवकरात लवकर झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना आणि गोंधळात ठेवणं हे बरोबर नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही घेणार आहात, एमसीक्यू असो, ओपन टेक्स्ट बुक असो ना, आमचा मित्र कमलाकर शेट्टी असो किंवा स्नेहलताई जी म्हणते की आपल्या घरी असाइनमेंट पद्धतीने झालं पाहिजे, त्या पद्धतीने असो, तर लवकरात लवकर झालं पाहिजे एवढी फक्त एबीव्हीपीची मागणी आहे. आणि परीक्षा झाली पाहिजे. आगाव सर, आता जसं त्यांनी भूमिका मांडली की काही माध्यमांकडे कुलगुरूंनी बोलून परीक्षा कशी असणार आहे त्याबाबत सांगितलेलं आहे, मात्र हे किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले हा प्रश्न आहे.
आणि माझ्याकडे जी सकाळची बातमी आहे त्यातलं एक ठळठळीत वाक्य असं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठांनी MCQ पद्धतीने अंतिम वर्षाची परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावरून विद्यार्थी गोंधळात पडले. एक मुळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये MCQ ची भीती का आहे हा एक मोठा प्रश्न आहे. जनरली क्वालिटेटिव्ह पेपर लिहिताना किंवा क्वांटिटेटिव्ह पेपर लिहिताना पूर्ण अभ्यास करावा लागतो. MCQ मध्ये चान्सेस कमी जरी अभ्यास असला तरी परीक्षा देता येते. फक्त MCQ ला काय सिलेबस असेल तो त्या संबंधित प्राध्यापकांनी किंवा विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी समोर ठेवावा. आणि मला वाटतं MCQ ला फारसा विरोध नसावा. काही विषयांचे जर अपवाद असतील तर त्यांना वेगळा पर्याय विद्यापीठ काढेल ना. पण इंजिनिअरिंग आणि सायन्सचा प्रश्न मला यातनं संपलेला दिसतोय, कारण हे लोक MCQ ला तयार आहेत, काम परीक्षा देतील आणि स्ट्रक्चर त्यांच्याकडे ते उपलब्ध आहे. सर, आपला जो अनुभव आहे, एकूण विद्यार्थी जे विरोध करतायत या परीक्षेला, कुलगुरू यांचं मत लक्षात घेऊन परीक्षा बदलू शकतात का आता? तसं एक तर कसं आहे की कुलगुरू किंवा विद्यापीठ हे विद्यार्थ्यासाठीच असतं. आर्ट आणि कॉमर्सच्या मुलामध्ये थोडीशी जी भीती आहे मोठी प्रचंड, ही भीती जायला हवी. आणि आता मराठी सर, आपला आवाज कट होतोय. लागेल त्यामध्ये सिलेबस काही डिफाईन नसतो. ग्रॅज्युएशन पर्यंतचा म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत सिलेबस तो अगदी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पर्यंत असतो. त्यामुळे MCQ ची एक भीती विद्यार्थ्यांना मनातनं घालवली पाहिजे. हा एक महत्वाचा एक मानसिकता यासाठी आपल्याला बदलावी हवी. आणि ही परीक्षा एक तर म्हणतो संधी आहे आणि नापासाची भीती ठेवू नका फारशी. विद्यापीठ जे निर्णय घेते ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेच घेते. म्हणून पर्टिक्युलर मी तुम्हाला बोर्डाचं उदाहरण दिलं की गेली कित्येक वर्ष इतके चांगले रिझल्ट लागले होते, इतके चांगले रिझल्ट लागले, कदाचित भरपूर चांगले यापेक्षा जास्त रिझल्ट लागतील. साधारणतः ग्रॅज्युएशनच्या पासिंगचं प्रमाण 50% असतं. हा आमचा जुना अनुभव, सरासरी 50% असतं. तर या MCQ मुळे किंवा चालू परीक्षेमुळे कदाचित हे प्रमाण निश्चित वाढलेलं तुम्हाला दिसतील. फक्त ही भीती जायला हवी. आणि आपण जे आपलं प्रशासन किंवा आपलं जे विद्यापीठ निर्णय घेते ना, यामागे आपण पाठीमागे राहायला हवं, त्या निर्णयाचं स्वागत करायला हवं. कारण ती डिग्री आपल्याला विद्यापीठच देणार आहे, दुसरे कोणी डिग्री देणार नाही. आणि व्हॅलिड समजा SPU ची तुम्ही डिग्री घेतली, FCA चं रँकिंग काय आहे हे जगाला माहित. कोणत्या विद्यापीठात आला? पुणे विद्यापीठात आला. कोणत्या विद्यापीठात आला? मुंबई विद्यापीठात आला. यांची एक लेवल असते, स्टेटस असते. औरंगाबाद विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ सुद्धा आता वर येऊ राहिले. आणि हे औरंगाबादने जर ऑनलाईनचा निर्णय घेतला असेल, तुम्ही म्हणतो फार धाडसाचा निर्णय घेतला. कारण औरंगाबादमध्ये कदाचित फॅसिलिटी आपल्या पुण्यापेक्षा कमी असतील, तरी ते लोक जर तयार असतील तर आपण फारसा भाऊ करू नये. आणि आलेल्या MCQ परीक्षा किंवा जे विद्यापीठ घेईल ती त्या परीक्षा सामोरे जर गेलात तर आपल्याला परीक्षेचा रिझल्ट मिळेल आणि तुमचा भविष्यकाळ निश्चितच चांगला असेल, याबद्दल खात्री आहे. आपलं समाधान होत आहे का? भीती कमी व्हायला. हा स्नेहल, आपलं समाधान होत आहे का जे सर सांगतायत? विद्यार्थ्यांचा जर विचार करून विद्यार्थी मध्यवर्ती ठेवून निर्णय घेतले जाणार असतील तर त्याचं कधीही कौतुकच आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार केला जावा त्याच्यामध्ये. जे विद्यार्थी माध्यमांमधून किंवा इतर ठिकाणांहून व्यक्त होता येत नाहीये त्यांना, किंवा त्यांच्याकडे त्या फॅसिलिटीज नाहीयेत, जसं की आदिवासी पाड्यावरती जी मुलं राहत आहेत किंवा गावामध्ये खेड्यामध्ये ज्या मुलं आहेत ती कशी परीक्षा देणार आहेत, त्याच्यासाठीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पोहोचणार आहेत का, अजून परीक्षेचा निर्णय होत नाहीये. आणि त्याच्यासाठी जो सरांनी महत्वाचा मुद्दा मांडला की ज्याच्यावरती परीक्षा होणार आहेत त्या सगळ्या PDF स्वरूपामध्ये त्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तर त्या पोहोचवण्याची प्रोसेस कधी होणार, मग त्याच्यानंतर निर्णय कधी घेतला जाईल आणि परीक्षा. हा मुद्दा रास्त आहे. मुद्दा पहिला असा की भाषेचा प्रश्न मांडला तर भाषेचे सगळे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, जे भाषेचा प्रश्न संपेल. राहिला पाड्यावर, आता पाड्यावर जर खरे विद्यार्थी असतील तर त्याची संबंधित कॉलेजनी विद्यापीठाकडे तशी मागणी करून किंवा त्या ज्या समजा एखाद्या पाड्यावर असेल त्या पाड्याच्या कॉलेजची सोय करावी असं एक अपेक्षित आहे. आपल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आपापल्या महाविद्यालयाने घेतलं तर विद्यापीठ म्हणजे काय? शेवटी विद्यार्थी, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांचं सगळं एकत्रीकरण आहे. जर त्या महाविद्यालयाची जबाबदारी घेतली तर त्याही विद्यार्थ्याचे प्रश्न कमी. भाषेचा विषय नसावा, कारण भाषेचं सॉफ्टवेअर सगळं. तुमचे जर मराठी विषय असेल
तर प्रश्नपत्रिका तुमची मराठीच असेल, उत्तरे तुम्हाला मराठीच द्याव्या लागेल, विषय असेल हिंदीत द्यावा लागेल. आणि तुमचा जरी विषय मराठीला असला तुम्ही BA ला, तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश असतंच. म्हणजे भाषेचा मुद्दा नाही, राहिला स्ट्रक्चरचा. पाड्याचा विषय अतिशय महत्वाचा आहे. ज्या पाड्याचे विद्यार्थी असतील त्या संबंधित कॉलेजनं आणि विद्यापीठाच्या समन्वयानं त्यांची सोय उपलब्ध करून द्यावी, हे एक अपेक्षित असतं. स्नेहल, दयानंद सारख्या विद्यार्थ्यांना MCQ पद्धतीने जर परीक्षा देण्यास अडचण नाहीये, आपण राजकारण करताय असा एक समाज माध्यमांमध्ये आपल्यावर टीका होती. जाणीवपूर्वक आपण राजकारण करताय. पहिल्यांदा आपण म्हणत होता की परीक्षा नको, आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की परीक्षा घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर 3 पर्याय MCQचा पर्याय विद्यापीठाने ठेवलाय आणि आता आपण म्हणताय तो पर्याय पण नकोय. जाणीवपूर्वक तुम्ही राजकारण करताय. पहिला मुद्दा परीक्षेबद्दलचा, की विद्यार्थ्यांना घरातून बाहेर न पडू देता जर परीक्षा होणार असेल किंवा अशा पद्धतीने परीक्षा होणार असेल की विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होणार नाही, तर त्या पद्धतीच्या परीक्षेला विरोध नव्हता. परीक्षा कुठल्या पद्धतीने परीक्षा होत आहेत नाही, कारण कसं की सगळ्यात अगोदर जेव्हा परीक्षेबद्दलचं सगळं येत होतं, तर जवळचं जे कुठलं सेंटर असेल तुमचं की जिथं तुम्ही परीक्षा देऊ शकता, तुम्ही जाऊन तिथं परीक्षा द्या असं म्हणत होते. मग तिथं कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त होती. त्याच्यामुळं मला हे महत्वाचं वाटतं की सांगणं महत्वाचं वाटतं की आता परीक्षेला विरोध नव्हता, तर परीक्षा कशा स्वरूपात घेतली जाईल याला विरोध होता. कोरोनाची लागण विद्यार्थ्यांना होणार की नाही होणार, त्याच्यातनं विद्यार्थी वाचतील का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्णय घेतलेला होता की परीक्षेला विरोध आहे. पण आपल्याला अभ्यासक्रम जेवढा शिकवलेला आहे तेवढ्याच अभ्यासक्रमाला घेऊन जर परीक्षा होणार असेल, मग ती MCQ पद्धतीने हो किंवा इतर हो, मग विरोध काय आपला? एकतर 5 महिने झाले जो सिलेबस शिकवून झालेला आहे, त्याच्यामध्ये जो वेळ गेलाय त्याचं मी सांगते. 5 महिने झाले आणि MCQ पद्धतीनं म्हणजे आतापर्यंतचा जो अगोदर पण अभ्यास केलेला होता, जेव्हा शिकवायचं चालू होतं आणि त्याच्यानंतरचा हा जो सगळा वेळ होता, त्या सगळ्यामध्ये तो अशा पद्धतीने केलेला होता की आता आपली जी परीक्षा होणार आहे ती लेखी पद्धतीने होणार आहे, मोठी उत्तरं असणार आहेत आणि तशा पद्धतीने अभ्यास केलेला होता. आणि आता अचानक जर हे सांगितलं जातंय की तुमची 1-1.5 महिन्यांनी परीक्षा होणार आहे आणि ती MCQ पद्धतीने होणार आहे, तर त्याच्यात साहजिक आहे की विद्यार्थी गडबडतील किंवा त्यांना असं वाटेल की नाही, अगोदरची जी पद्धत होती मोठी उत्तरं लिहायची, ती पद्धत कंटिन्यू करूया असं. त्याच्यात राजकारण तरी नाही दिसत. दीर्घ उत्तरं लिहिण्यासाठीची अभ्यासाची पद्धत आणि MCQ पद्धतीने जर परीक्षा द्यायची असेल तर दोन्ही पद्धतीने अभ्यास, एकच पद्धत वापरून अभ्यास नाही विद्यार्थ्यांना करतायत. आताच्या प्रसंगाला MCQ शिवाय पर्याय नाही हा मला दिसतोय स्पष्ट. आणि दीर्घोत्तरीय प्रश्नाची जर तुमची तयारी झालेली असेल तर MCQ ला फारसा प्रॉब्लेम येत नाही. MCQ मध्ये जे प्रश्न असतात ते जनरल किंवा लॉजिकल थिंकिंगवरच बरेचसे असतात. फार मोठा अभ्यास करावा उलट असं मिळेल. दीर्घोत्तरीय प्रश्न लिहिण्यासाठी वेगवेगळे पॉईंट येणे, ते लक्षात ठेवणे आणि ते सगळे मुद्दे त्यानुसार येणे, कदाचित त्यापेक्षा MCQ बरी ठरेल. त्यामुळे MCQ ची भीती एकदा मनात न गेली ना, मग काही प्रश्न जर तुमचा अभ्यास मार्च अखेर झाला असेल तर खरं ज्ञान जे आहे फारसं संपून जात असं नाही साहेब. पहिलीची कविता पावसा रे अजूनही आपल्याला आठवते. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जे आपल्या परमनंट मेमरीमध्ये गेलेल्या असतात. जर खरं तुमचा अभ्यास झाला असेल तर MCQ ला अजिबात अडचण येणार नाही. फक्त आपली मानसिकता बदलायला हवी. आणि विद्यापीठ हे काही आपलं दुश्मन नाही, आपल्यासाठीच आहे. उलट ही एक संधी आहे. मी म्हणते दिस इज गोल्डन अपॉर्च्युनिटी की तुम्हाला तुमचं नॉलेज ते दाखवण्याची संधी आहे. याच्यामध्ये फारसा अभ्यासच लागतो असं मुळेच नाही. MCQ मध्ये जनरल नॉलेज किंवा परीक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या फार अवघड प्रश्न नसतात. उत्तर काढून त्यात तुमचं दिलेलं असतं. एखादं गणित असेल, आता आर्ट फॅकल्टीकडे गणित नाही, कॉमर्सला गणित असेल किंवा सायन्सला गणित असेल, ते गणित तुम्हाला सोडावं लागतात. याच्यामध्ये गणिताचं उत्तर तुम्हाला ते दिलेलं असतं, फक्त निवडायचं असतं. हाच आहे. राहिला तो मुद्दा की त्यांनी सांगितलं की चुकलं तर 0 मार्क पडतो. जेव्हा काही प्रश्न विचारतात त्यामध्ये अत्यंत सोपे, मध्यम आणि अत्यंत डिफिकल्ट या 3 कॅटेगरी असतात. तर अत्यंत डिफिकल्टचा विषय कमीच झाला किंवा असे प्रश्न विचारले जाऊ नये. राहिले अतिशय सोपे आणि मध्यम. आणि अतिशय सोपे जर तुमचे 1/3 असतील तर 1/3 मध्ये तुम्ही निघताय. काही मध्यम प्रश्न सोडा तर पासिंगचाही प्रॉब्लेम येणार नाही. मला वाटतं की याच्यामध्ये मुलांचं स्कोरिंग जास्त होईल. आता राहिल्या फक्त आर्ट्स फॅकल्टीचा प्रॉब्लेम आहे. सायन्स दे आर रेडी सर.
प्रॅक्टिकलचं तुम्ही म्हटलात ना, प्रॅक्टिकल परीक्षा घेताना आम्ही मुलांची व्हायवा घेऊनच मार्क्स देतो. तर उलट आता पूर्ण व्हायवा घेणार आम्ही. व्हायवामध्ये फार मोठे हा प्रयोग कसा करायचा, याचे पॉसिबल आन्सर काय असतील, सोर्सेस ऑफ एरर काय असतील, एरर काय असतील, आणि उत्तर सगळेच आले पाहिजे ना. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तर येतात असं नाही. काही प्रश्न येत नाही, आय डोंट नो म्हणायचं, सॉरी म्हणायचं, संपलं. आता सुद्धा जे प्रॅक्टिकल जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच आहे. हो ना, प्रॅक्टिकल ऑनलाईन पद्धतीने घेता येईल ना. हो, ऑनलाईन पद्धतीने प्रॅक्टिकल आरामात घेता येईल. प्रॅक्टिकल करायचे नाहीत साहेब. प्रॅक्टिकलचं त्यांचं आपण जे आहे ना, प्रॅक्टिकलचं जर्नल असतं आमच्याकडे, जे रेकॉर्ड ठेवलेलं असतं, ते समोर ठेवा तुम्ही, आणि संबंधित एक्झामिनर जो प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या, हे अपेक्षित असतं. याला आम्ही व्हायवा म्हणतो साहेब, व्हायवा म्हणतो. आणि दुसरं की उदाहरणार्थ इंजिनिअरिंग किंवा सायन्सचे जे अंतिम वर्ष आहेत, पीजी असेल, युजी असेल, इथे प्रोजेक्ट नावाचं कन्सेप्ट असतं. त्या प्रोजेक्टमध्ये मुलं स्वतःचे पीपीटी तयार करतात आणि त्या पीपीटीवर त्याचं प्रेझेंटेशन असतं. अशाच पीपीटी त्या तयार करतात, ते प्रेझेंट करतील, तर त्या पीपीटी संबंधित एक्झामिनरकडे पाठवून देतील आणि एक्झामवर त्यांच्यावर प्रश्न विचारतील. आणि आमचा मागचा अनुभव असा आहे की विद्यार्थ्यांनी एकदा प्रेझेंट केलं ना, त्याला एकही प्रश्नाचं उत्तर जरी आलं नाही तर त्याला 0 मार्क मिळत नाही. तर त्यांनी काहीतरी काम केलंय. प्रॅक्टिकल मीन्स वर्किंग बाय डुईंग. केलेल्या कामाला हे मार्क पडतातच. दयानंद, मला आपल्याकडे यायचंय. आपण चर्चेच्या शेवटाकडे जातोय. आपण म्हणताय की असा अधिकृतपणे एमसीक्यूचा फक्त पर्याय फक्त कुलगुरूंनी ठेवलाय. मात्र तुमच्या जसं बोलण्यानुसार, आपल्या बोलण्यानुसार अजून पर्यायच ठेवलेला आहे. परीक्षा तोंडावर आली, दिवस कमी राहिले, ठामपणाने परीक्षा नेमकी कशी होणार आहे? हा, तर तो निर्णय कुलगुरूंनी लवकरात लवकर लावा, ही आमची स्वमागणी आहे. मी मगाशी सुद्धा म्हणलंय की जो काही परीक्षेचा गोंधळ उडालाय तो लवकरात लवकर लागला पाहिजे. एमसीक्यू पद्धतीनं तर एमसीक्यू पद्धतीनं सरांनी सांगितलंय. सरांचा मी पूर्ण सपोर्ट करून सांगतो की एमसीक्यू पद्धत जर तुम्ही पीजीला येऊन जर तुम्हाला एमसीक्यू सोडवता येत नसेल तर तुम्हाला एखाद्या सेक्टरमध्ये कुठल्या बेसवर जॉब द्यायचा, कुठल्या क्वालिटीवर जॉब द्यायचा, तुम्हाला जर एमसीक्यू सोडवता येत नसेल आणि जर तुम्हाला 5 महिन्यात तुमचं जर पाठीमागला सिलेबस विसरत असेल तर तुम्ही आयुष्यभर एखाद्या विषयात घेऊन नोकरी कशी करणार आहात? कुठल्या बेसवर कंपनी टाकत असेल, मी एखादी कंपनी टाकत असेल तर मी कुठल्या पद्धतीनं मी एखाद्या घ्यायचा की बाबा त्याला 5 महिन्याखाला आठवत नाहीये. एमसीक्यू पद्धत काय अवघड आहे यात? स्नेहल, उत्तर द्या. स्नेहल, 5 महिन्यामध्ये ह्या खूप साधं आणि सगळे बसलेत घरी निवांत, अभ्यास करायचं सगळं साहित्य अवेलेबल आहे, आणि मग ते म्हणतायत की आमची परीक्षा ह्या पद्धतीने घ्या, ह्या पद्धतीने घेऊ नका, घेऊ नका. हे सगळं जे आहे की नाही ते एका गोष्टीभोवती फिरतंय की आज माणूस जगणारे का मरणारे हा प्रश्न आहे, आणि या प्रश्नाभोवती हे सगळं फिरतंय. त्याचं जे मेंटल प्रेशर आहे याचा सुद्धा विचार करायला हवा. प्रत्येकाच्या घरी अशी परिस्थिती नाहीये की 10 खोल्या असतील किंवा 4 खोल्या असतील, त्याच्यातली एक खोली अशी असेल की ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करू शकाल. अशी परिस्थिती आहे घरी, म्हणजे गावाकडे असेल, शहरामध्ये असेल, की एकच खोली आहे, त्या एकाच खोलीमध्ये सगळ्यांनी बसायचं, तिथंच कोणीतरी स्वयंपाक करत असेल, तिथंच कोणीतरी लहान मुल खेळत असेल, तुम्हाला तिथंच बसून अभ्यास करायचा आहे. या सगळ्याचा विचार झाला पाहिजे आत्ता जेव्हा आपण बोलतोय त्यावेळेला. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा ह्या संबंधी की काय एमसीक्यूचा पॅटर्न जो आहे त्याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे, त्यांनी जो केलेला अभ्यास आहे तो कुठल्या पद्धतीने केलाय, तर तो अशा पद्धतीने केलाय की ते ब्रॉड आन्सर्स देणार आहेत. आणि आणखी एक मुद्दा की जेव्हा तुम्ही मोठी उत्तरं लिहिता तेव्हा जसं सरांनी अगोदरचा एक मुद्दा मांडला होता की प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये त्यांनी ते प्रेझेंट केलंय म्हणून तरी तिथं 2-4 मार्क्स दिले जातात. तसंच जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहे तेव्हा तिथं तुम्ही उत्तर लिहिलेलं आहे म्हणून तुम्हाला तिथं एखादा मार्क मिळणार आहे. त्याच्यामुळे ही उत्तरं लेखी लिहिली जावीत, मोठी लिहिली जावीत, ह्या मागणीकडे विद्यार्थी वळतात असं मला वाटतं. दयानंद, थोडक्यात म्हणजे मी ताईच्या एका मताला सहमत त्याच्या होतोय की मराठवाड्यात थोडासा प्रॉब्लेम आहे की बाबा एकाच खोलीत राहावं लागतं, एकाच त्यात. परंतु शिक्षणासाठी मी मराठवाड्यातून जर पुण्यासारख्या ठिकाणी तुळजापूर ठिकाणी तर मी घरातून 5 मिनिटं बाहेर 1 तासासाठी बाहेर जाऊन पेपर देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षाही आणि माझ्या ताईपेक्षाही सर जरा थोडे अनुभवाने आणि वयाने मोठे आहेत आणि त्यांचं शिक्षण क्षेत्रातला अनुभव दांडगा आहे. सरांनी सांगितल्या पद्धतीने एमसीक्यू पद्धत ही काही जास्त अवघड नाहीये.
विद्यार्थी कुठल्याही भागातला असो, मराठवाड्यातला असो, विदर्भातला असो, पश्चिम महाराष्ट्रातला असो ना भारतातला कुठलाही विद्यार्थी असो, एमसीक्यू ही पद्धत जर तो विद्यार्थी रिअल मध्ये लेक्चरला गेला असेल, अभ्यास केला असेल याच्याबरोबर, तर त्याला काहीच अवघड नाहीये एमसीक्यू पद्धत द्यायला. सर, एकूण जे प्रश्न आता तुमच्या समोर आहेत, तुम्ही दोन्ही बाजू ऐकलेत. कन्क्लुजन म्हणून शेवटी फक्त मुळामध्ये तुम्ही परीक्षा द्यायची मानसिकता दाखवली, याबद्दल सगळं क्रेडिट विद्यार्थ्यांना. दुसरा राहिला की परीक्षा कशी घ्यायची, एमसीक्यूचे फायदे तोटे मी तुम्हाला सांगितले. आणि त्यामुळे मी सगळ्यांना नम्र आवाहन करीन की जर तुमच्या विद्यापीठाने ठरवलं असेल की आपण एमसीक्यू घ्यायची, तर त्याला आपण समर्थपणे पुढे जायला हवं. काही विद्यापीठ असे असतील की ते घरी होम असाइनमेंट देतील, काही त्यांचे कारण असतील, गोंडावना वगैरे विद्यापीठ तिकडे अजून आले नाही, काही आदिवासी पट्ट्यातले ते असतील, ते त्यांच्या सोयीने ते देतील. आहे त्या परिस्थितीत आपण परीक्षा द्यायला हवी. औरंगाबाद असेल किंवा पुण्यातले असेल, यांचं जर विद्यापीठाने डिक्लेअर केलं की आपण एमसीक्यू घ्यावी, आहे त्या प्रसंगाला सामोरे जायला हवं. आणि ताईने उल्लेख केला की कोरोनामुळे आता दिवस खराब आहेत, बरोबर आहे, पण आता भविष्यकाळामध्ये आपल्याला जर जगायचं असेल तर विथ करोना जगावं लागेल. आणि त्यामुळे करोनाची भीती नसावी. आणि आता मुळात ऑलरेडी सगळं सेमिस्टर 6 महिने लेट झालंय, त्यामुळे आता विरोध करून आणखीन लेट करणं फार फायद्याचं होणार नाही. कदाचित पूर्ण वर्षही यात जाईल. आता फक्त 6च महिने जातील असं दिसतंय, आणि 6 महिन्यानंतर मग पीजीचे वर्ग वगैरे होईल. त्यामुळे तुम्हाला नम्र आवाहन, आपापल्या विद्यापीठांनी ज्या पद्धतीने परीक्षा घ्यायची ठरवली आहे त्या परीक्षेला आपण सामोरं जाऊया. आणि मनामध्ये आपल्याला हे जमणारच नाही ही भीती जर काढून टाकली, यू कॅन डू इट. थँक्यू. नक्की. तर चर्चेचा एकूणच सार, जे काही एकूण परीक्षेला घेऊन राजकारण सुरू होतं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, परीक्षा देणं बंधनकारक आहे. त्यानंतर काही विद्यापीठांनी जे काही पर्याय ठेवलेला आहे त्या पर्यायाला घेऊन आता काही विद्यार्थी नाराज आहेत. आगाव सर, सोशल मीडियावरती असा एक ट्रेंड सुरू आहे की या परीक्षेवरती बहिष्कार घालू. जर या परीक्षेवर जर बहिष्कार विद्यार्थी घालणार असतील तर मग शैक्षणिक वर्ष पुढचं कधी सुरू करायचा हा मोठा प्रश्न आहे. आणि या पद्धतीने आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेतो असं मला वाटतं. नक्की. तुम्ही काय एकदम काहीच झिरो ब्लँक आहात असं मुळीच नाही. प्रत्येकाजवळ ज्ञान आहे, प्रत्येकाला स्ट्रक्चर माहित आहे. विरोधासाठी विरोध नसावा. आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं हा एक सगळ्यात चांगला उपाय आहे. त्यामुळे परीक्षा नकोच हे म्हणत आता कोणीच मान्य करणार नाही. आहे त्या परिस्थितीत आपण आपल्या विद्यापीठाने ठरवल्याप्रमाणे आपण त्याला सामोरं जाणं हे महत्वाचं आहे. दयानंद, शेवटची काय सेकंद? सरांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत आहे की परीक्षावर बहिष्कार टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड टाकून घेतल्यासारखं आहे. आणि परत स्वतःच्या पायावर दगड टाकून घेतला आणि पाय चेमला तरी बोंबलायला परत काय हे नाही, सोय नाही. कारण की स्वतः दगड स्वतः टाकून घेतलेला आहे, पेपर स्वतः नाकारलेला आहे. तर शिक्षण व्यवस्था ही कुणापायी थांबत नाहीये. विद्यार्थ्यासाठी परीक्षा असतात आणि विद्यार्थ्यांनी कायद्याचं आणि विद्यापीठाचं डिग्निटी मेंटेन करून भान राखून पेपर दिले पाहिजे. जे काय पद्धत असेल ते कुलगुरू लवकरात लवकर सांगावं, एवढीच आमची विद्यार्थ्यांतर्फे अपेक्षा आहे. नेहल, शेवटची काही सेकंद, मग आपण थांबतो. आता आगाव सरांनी जसं आपल्याला सांगितलं की स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा जे काही विद्यापीठाची परीक्षेची जी काही पद्धत असेल त्यानुसार आपण परीक्षा देऊया. अभ्यास आहे तर मग कशाला घाबरायचंय? विद्यापीठानंच मुळात अजून विद्यार्थ्यांचं काय मत आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं काय मत आहे या गोष्टीचा विचार करायला हवाय. अजून पण आपल्याला असं वाटतंय की एमसीक्यू पद्धतीने परीक्षा नकोय. हो. आगाव सर, आता तोडगा कसा काढायचा? आगाव सर, आता मला वाटतं ताईच्या मनामध्ये भीती असावी, म्हणजे हे ताई जर घालवली की बरं होईल. सर हा फक्त एका ताईचा प्रश्न नाही. आपण जर ज्यांच्या मनामध्ये भीती असेल ती भीती आपण जर शिक्षण मंत्र्यांच्या आणि कुलगुरूंच्या खालची जर ट्विट बघितली तर आपल्याला लक्षात येईल की ही फक्त एका विद्यार्थिनीची मागणी नाहीये. आणि त्यामुळेच मी आज एक 10 ते 12 विद्यार्थी प्रतिनिधी ठेवले होते की त्यांचा विरोध आहे अशा पद्धतीने. महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यापीठाने एमसीक्यू घ्यावी असं म्हटलं नाही. त्या विद्यापीठाला अधिकार दिलेले आहेत. ज्या विद्यापीठांनी ठरवले असेल तिथले जे शिक्षण तज्ञ किंवा कुलगुरू असेल यांनी विद्यार्थी हित डोळ्यासमोरच हे निर्णय घेतलेले असतील. विरोधास विरोध नसावा
आपल्या विद्यापीठाने जे ठरवलेले आहे. आणि एक तर आहे, विद्यार्थी परीक्षा ही विद्यार्थ्याची असते, प्रश्नपत्रिका हे विद्यापीठ काढतं. प्रश्नपत्रिका काढताना भूतकाळामध्ये आपण विद्यार्थ्यांचे विचार मनात घेतलेले नव्हते, त्यांना फक्त सिलेबस दिला होता. या सिलेबसवर असे प्रश्न असतील. जुन्या प्रश्नपत्रिका होत्या. हे एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे, हा परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे. हा पॅटर्न आता थोडासा बदलतोय. मग तो MCQ होणार असेल तर अडचण नसावी. अर्थात सगळ्याच विद्यापीठामध्ये नाही, काही विद्यापीठामध्ये आहे कदाचित. आणि मोठ्या शिक्षण संस्था ज्या आहेत भारतातल्या IIT वगैरे, त्यांनी ऑलरेडी त्यामुळे ताईंनी तरी आता मानसिकता थोडीशी बदलायला हवी आणि MCQ ला फेस करायला हवं का भविष्य काळामध्ये, याशिवाय पर्याय नाही. कोरोना येईल किंवा जाईल हा भाग वेगळा. चला म्हणजे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी या MCQ आयुष्यात येतच राहणार. आणि MCQ मध्ये तुम्हाला आन्सर दिलेले आहे ते महत्वाचं, त्यातलं फक्त जवळपास जाणारं आन्सर निवडावं. आणि म्हणून मी सांगितलं की MCQ ची डिफिकल्टी लेवल फार नसेल, ती कमीच असणार आहे. चर्चेच्या शेवटी आम्ही सुद्धा आवाहन करतो की विद्यापीठ ज्या पद्धतीने परीक्षा ठरवून देईल, आघाव सरांनी सांगितलं तसं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा आपण परीक्षेला सामोरं जाऊयात. मात्र आता काही जे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी संघटना आहेत, त्या आता या परीक्षा देणार आहेत का, या परीक्षेवर बहिष्कार घालणार आहेत का, आणि ह्या एकूण मागणीला घेऊन कुलगुरू त्यांचं मत लक्षात घेणार आहेत का, परीक्षेचा पॅटर्न बदलणार आहेत का, या आता पुढच्या गोष्टी आहेत. मात्र यासाठीचा कालावधी कमी राहिलाय. खरं तर आता विद्यापीठांचे कुलगुरू काय निर्णय घेणार आहेत, खरं तर याच्याकडे आता आपल्या सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. आपण या चर्चेमध्ये सर्वजण सामील झालात, सर्वांचे धन्यवाद. आपण पुन्हा नवीन विषयाला घेऊन नवीन चर्चा करूया. आता तो थांबूया. धन्यवाद. 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 थँक्यू.